1 ऑगस्ट रोजी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप, उत्तर महाराष्ट्र सचिव रमेश गणकवार, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गांगुर्डे, मनीष मुथा यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर योगेश घोलप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर प्रकाश गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव रमेश गणकवार यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती दिली आहे। रोकठोक रणरागिणी न्यूजच्या कार्यकारी संपादिका निलिमा घोलप, निर्भीड ज्योत कलामंच प्रदेश कार्याध्यक्षा प्रमिला चव्हाण, प्रदेश सचिव रेखा निकुंभ, निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या कोमल गांगुर्डे, प्रदेश कार्याध्यक्षा नंदा ढोले, दिंडोरी तालुका अध्यक्ष शरद भाटेवाल, मालेगाव तालुका अध्यक्ष अश्विनी रायते, सिडको अध्यक्षा लता घुले, समाजसेवक पोपटराव गांगुर्डे, रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे निवासी संपादक अजय सराफ, निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक मनीष मुथा, निर्भीड ज्योत न्यूजचे उपसंपादक रमेश गणकवार, रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे उपसंपादक प्रकाश गांगुर्डे, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज, निर्भीड ज्योत न्यूजचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप उपस्थित होते। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, नाशिक।